3 महिन्यापूर्वी आंदोलन होणार हे सरकारला माहित होतं, पण या 3 महिन्यामध्ये ही जी उपसमिती आहे मंत्रिमंडळाची त्यांनी एक सुद्धा बैठक घेतली नाही, या बाबतीतली कुठलीही चर्चा केली नाही। मग हा विलंब का केला गेला? जेव्हा जुन्नरमधून हे सर्व सामाजिक कार्यकर्ते मुंबईकडे निघाले तेव्हा किती लोक त्यांच्या बरोबर आहेत, तसंच मराठवाड्यातून किती लोक येणार आहेत, पश्चिम महाराष्ट्रातून किती येणार आहेत, महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून किती येणार आहेत, हा पूर्णपणे अंदाज हा होम डिपार्टमेंटकडे होता। आणि मग होम डिपार्टमेंटकडे हा अंदाज असताना सुद्धा महानगरपालिकेला या बाबतीत कुठेही सांगण्यात आलं नव्हतं। महानगरपालिकेला कुठेही अंदाज नव्हता की किती मोठ्या प्रमाणात लोक इथे येणार आहेत। आम्हाला जे कळतंय त्यांनी अंदाज जो बांधला होता तो 5 ते 6 हजार लोकांचा अंदाज होता। लोक किती आली तर लाखो लोक तिथे आली। मग कुठेतरी सरकार या नियोजनाच्या बाबतीत कमी पडलं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्याच्याचबरोबर जो निर्णय तुम्ही घेतला, हे जे सर्व उपसमिती मंत्रिमंडळाची ती कधी बसली, कधी चर्चेला आली, आंदोलनाच्या ठिकाणी कधी आली, तर जेव्हा हायकोर्टने निकाल दिला, हायकोर्टने सरकारवर ताशेरे ओढले, त्यानंतर या समितीने आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन चर्चा करण्याची भूमिका घेतली। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सरकार या बाबतीत सिरियस नव्हतं का असाही प्रश्न निर्माण होतो। त्याच्याचबरोबर ही जी समिती मंत्रिमंडळाची समिती जी आहे त्याच्यामध्ये ओबीसी नेते महाजन साहेब स्वतः आहेत। त्याच्याचबरोबर काल जेव्हा विखे पाटील साहेब हे जरांगे भाऊंना भेटण्यासाठी आले होते, चर्चा करण्यासाठी आले होते, त्या व्यासपीठावर अजून एक ओबीसी नेते मंत्री जयकुमारजी गोरे भाऊ हे तिथं आले होते। मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सर्वांनाच मान्य असणारा हा जर GR असेल, हा निर्णय असेल, तर मग जेव्हा लोकसभेच्या आधी पहिलं आंदोलन झालं होतं, उपोषण झालं होतं, तेव्हा हाच निर्णय त्यावेळेस का घेतला गेला नाही? मग कदाचित मुद्दामून या सरकारला ओबीसी आणि मराठा समाजामध्ये एक वाद निर्माण व्हावा, ज्याच्यामुळे लोकसभेला थोडंसं इलेक्शन सोपं जावं, विधानसभेचं इलेक्शन सोपं जावं, अशी या सरकारची भूमिका होती का, असेही तिथं प्रश्न निर्माण होतात। अनेक जे तज्ज्ञ आहेत, कायद्याचे तज्ज्ञ असतील, मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व तसंच सामाजिक मोठे नेते यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया काल बघितल्यानंतर जी शिंदे समिती आहे, जेव्हा नवी मुंबईमध्ये आंदोलन हे थांबवण्यात आलं होतं, जेव्हा त्या काळामध्ये तिथे अध्यादेश दिला होता, तो अध्यादेश आणि कालचा GR याच्यामध्ये नाव जर बदललं आणि थोड्याफार गोष्टी बदलल्या तर खूप मोठा फरक आहे असं नाही। त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कालच्या GR मधून खरंच किती फायदा होणार आहे असं एक मोठं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतंय। हे मी म्हणत नाही, तज्ज्ञ म्हणतायत। त्यामुळे याच्यावर उत्तर हे सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर दिलं गेलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे। त्याच्याचबरोबर नवी मुंबईमध्ये जो काही अध्यादेश काढला गेला तो घाई गडबडीने काढला। लोकसभेचं इलेक्शन नंतर होतं, त्यानंतर खूप काही त्याच्यामध्ये प्रगती झाली आहे असं वाटत नाही। आणि हाच मुद्दा हा जरांगे पाटलांनी पण घेतलाय, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा घेतला, म्हणूनच परत एकदा हे आंदोलन उभं करावं लागलं। त्यामुळे लोकांमध्ये आता भीती आहे की काल जो GR हा काढण्यात आला होता, नाही तर काढण्यात आला आहे, नंतर जाऊन नवी मुंबईत जे घडलं ते परत घडू नये अशी भीती मात्र लोकांच्या मनामध्ये आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एकच वाटतं की लोकसभेमध्ये जे काय वातावरण सरकारच्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये करण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये मुद्दामून राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजामध्ये जो समाज गुण्यागोविंदाने एकत्रित राहून स्वहिताचे, लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत आपापल्या गावामध्ये जे काम करत होते, त्या दोन समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा राजकीय वाद हा निर्माण केला गेला आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा विधानसभेमध्ये भाजपला झाला। त्यामुळे या सरकारला मला सांगायचंय की सरकारने ओबीसी समाजाच्या लोकांची व मराठा समाजाची माफी ही मागितलीच गेली पाहिजे। त्याच्याचबरोबर याच्या पुढे आता जे महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, जसं शेतकऱ्यांचे प्रश्न, युवा,
विद्यार्थी, महिला सुरक्षता, मध्यमवर्गीयांचे प्रश्न हे खऱ्या अर्थाने सोडवले गेले पाहिजे, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे. त्यामुळे स्वघोषित चाणक्य नीतीपेक्षा आज माणुसकी जपणारी नीती ही आवश्यक आहे. आणि महाराष्ट्र धर्म हा खऱ्या अर्थाने आपल्याला कसा सांभाळता येईल, जपता येईल, या दृष्टिकोनातून याच्यापुढे सरकारच्या माध्यमातून निर्णय हे घेतले गेले पाहिजे असं